पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढत असून हवामान विभागाने 31 मे रोजी राज्यातील विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज दर्शवला आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तसेच मराठवाड्यातील 6 जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील 4 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे तसेच कोकणातील काही भागासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। या भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती दक्षता घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात मेघगर्जनेसह पावसाची नोंद होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पिकाच्या व्यवस्थापनाबाबत आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असल्याने अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या भागांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसेच ताशी वेगाने वाहणारे वारे यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बदलत्या हवामानामुळे तापमानात घट होण्याची शक्यता असून शेतकरी वर्गासाठी हा पाऊस काही प्रमाणात दिलासादायक ठरू शकतो। दरम्यान पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना कोणताही अधिकृत अलर्ट देण्यात आला नसला तरी या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।